तर कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षांमध्ये मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। एकीकडे तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाच कल्याण डोंबिवलीतलं हे विरोधाभासी चित्र दिसून आलेलं राज्याच्या राजकारणात त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारामुळे आपल्या संतापाला वाट करून दिली आहे। तर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार नरेश म्हस्केंकडून उत्तर देण्यात आलंय। महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही। सत्ता येते आणि सत्ता जाते। आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही। जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणारं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली। हे बघा, राजकीय निवडणुका बरेच जण एकमेकांच्या विरुद्ध लढतात, नंतर त्यांच्यामध्ये युती होते, कोण कोणाला पाठिंबा देतं, यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही। ज्या जर शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस जर एकत्र येत असतील तर मग मनसे आणि शिवसेना मूळ जो ओरिजिनल पक्ष आहे त्यांनी काय एकत्र येऊ नये? तर मनसेने शिंदेने पाठिंबा देऊन मतदारांशी प्रतारणा केली आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। ज्यावर मनसे म्हणजे एमआयएम आहे का असा सवाल नरेश म्हस्केंनी ठाकरेंच्या शिवसेनेला केला, ज्यावर संजय राऊत यांनी आता पलटवार केलाय। पाहूया। या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत। जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। आमच्या सोबत आले तर आम्ही मनसे म्हणजे काय एमआयएम नाही आहे की त्यांना आम्ही बाजूला करायचं। त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील, काही शहर लेवलचे राजकारण असतात, शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं, त्यात जर बरोबर येत असतील तर नक्की स्वागत करू। आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे। मराठी माणसातला एमआयएम बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात। सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही। तुमची काही व्यक्तिगत कारणं असू शकते की तेवढ्यापुरतीच ठेवायला हवी। तर पक्षांतर करणारे राजकीय मनोरुग्ण असल्याचं बोलत संजय राऊत यांनी कल्याण डोंबिवलीतल्या परिस्थितीवरून मनसेवर हल्लाबोल केलाय। ब्रिटिश धरणं आणि महाराष्ट्राच्या गद्दारांशी हातमिळवणी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात, असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात, हे खरं आहे। अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।